आपण पाहतोय की आंतरवाली सराटीमध्ये आता आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे। आता खुद्द मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। उद्यापासून ते आंदोलनाला सुरुवात करतात। त्यांची भूमिका नेमकी काय आहे आणि विशेषतः हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्यांच्या प्लॅनमध्ये काही बदल आहेत का, आपण थेट विचारूयात। मनोज जरांगे पाटील जी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। धन्यवाद दादा। तुम्ही उद्यापासून आंदोलनाला सुरुवात करतायत। 29 तारखेला तुम्ही मुंबईत दाखल होणार आहात, पण हायकोर्टानं आता मनाई केलेली आहे। तुम्हाला मुंबईत येण्यापासून रोखा अशा स्वरूपाचे आदेश राज्य सरकारला दिलेले आहेत। नवी मुंबईतच तुमचं आंदोलन रोखावं आणि तिथं आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी। हायकोर्टाचा हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलाय का आणि या निर्णयानंतर राज्य सरकारकडनं काही तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न झालाय का? नाही, राज्य सरकार संपर्क करीत नाही गरीब मराठ्याला। गरीब मराठ्यांचं वाटोळं कसं होईल याच्यासाठी त्यांच्याकडे जास्तीचा वेळ आहे। बाकीचे कुठाने करण्यात जास्त वेळ घालतात, ते पण गरीबांचे मन जिंकत नाहीत। कधी त्यांच्या वेदनावर त्यांच्या डोळ्यातल्या पाणी आलं ते पुसण्याचं काम कधी ते करत नाहीत। मग तो शेतकरी असो, तो ओबीसी असो, तो मराठा असो, तो धनगर असो, प्रत्येकाचं बारीबारीनं वाटोळं करायचं, काम करायचं हे सरकारचं काम आहे। ते कोणाशी संपर्क नाही करत, चर्चा नाही करत, ते बोलत नाहीत। फक्त वेळोवेळी एका एका जातीचं 4-4, 5-5 वर्षाला वाटोळ करायचं हे काम त्यांचं आहे आणि ते करत राहतात। मान्य न्यायालयाने जे काय सांगितले त्याच्यावरती आता आमचे वकील बांधवही जातील, गेले पण असतील किंवा जातील। आम्ही सगळ्यांना सांगितलंय की मुंबईकरातल्या सगळ्या वकील बांधवांनी समाजाच्या मदतीला धावून जाऊन मान्य न्यायालयात जावं, तर सगळे बांधव जातील। कारण काहीच आमच्याकडे नंबर नाही येत, काय नाही येत, तर आम्ही इथूनच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या वकील बांधवांना आवाहन करतोय की समाजाच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही तिथं लोकशाही मार्गाने कायद्याचे नियम सगळे पाळून आमरण उपोषण करतोय। आमरण उपोषण रोखता येत नाही, पण जरी सरकारनं काही केलं असलं तरी मान्य न्यायालयाचा आपल्याला आधार आहे। मान्य न्यायालय 100% आम्हाला परवानगी देणार। आणि मला असं ऐकायला मिळालंय आता की तसं काही कोर्ट म्हणलेलं मान्य न्यायालय म्हणलेलं नाहीये, परंतु आता वास्तविक कोणात हे आता पण शक्यतो तशी माहिती मिळाली। जरांगे पाटील, तुम्ही आता असं म्हणताय की हायकोर्ट आम्हाला 100% परवानगी देणार। तुम्ही हायकोर्टात धाव घेतली आहे का या निर्णयानंतर, विशेषतः दुपारनंतर? हो, आम्ही वकील बांधवाला सांगितलेलं आहे मुंबईतल्या जातील ते। मान्य न्यायालय आमचं ऐकून घेईन आणि न्यायदेवता कशाला आहे की सगळ्यांचं ऐकून घेते आणि न्यायदेवता त्यांच्या पद्धतीनं 100% गोरगरिबांना न्याय देण्याचं काम, आधार देण्याचं काम करतात। कारण आमची मागणी कायद्याला सोडून नाहीये, संविधानाला सोडून नाहीये आणि आम्ही कधीच की कायद्याचं उल्लंघन करत नाही। करोडो लोक माझ्या मागे आहेत, याचा अर्थ मी वाईट 2 वर्षात काही करतच नाही। आता मुंबईला गेलो होतो, शांततेत गेलो होतो, आम्ही शांततेत आलो। लोकशाही मार्गाने जर आंदोलन करू दिली जात नसतील तर मग मोठं अवघड आहे। कारण इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नव्हतं, ते फडणवीस साहेबांच्या काळात व्हायला लागलंय। हे अवघड आहे। त्या काळातही आंदोलन झाले होते। मी मुंबईला जाणार आहे, 29 ऑगस्टला सकाळी उपोषण होणार आणि मी जाणार। तुम्ही आता म्हणताय की इंग्रजांच्या काळात सुद्धा अशा पद्धतीनं आंदोलकांची गळचेपी होत नव्हती। सकाळी काल रात्री खरं तर फडणवीसांनी शिवरायांच्या काळातल्या काळातल्या काही दाखले दिलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की सणासुदीच्या काळात अशा पद्धतीनं लोकशाही मार्गाने जरी आंदोलन असलं तरी करणं योग्य नाही। तुम्ही जर शिवरायाचे मावळे तर तुम्हाला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं। मग तुम्हाला जर तुम्ही शिवरायाचे मावळे म्हणत असले आणि आम्हाला जर तसली उदाहरणं देत असलात, शिवरायाचे मावळे सणवाराच्या दिवशी येत नाहीत, तुम्ही जर खास हिंदू आहेत, तुम्ही जर शिवरायांचे मावळे तुम्हाला 4 महिन्यापासून सांगतो, झोपले होते का तुम्ही? झोपले होते का तेव्हा नाही का तुम्हाला हिंदुत्वाची माया आली? देवदेवतांची माया नाही आली का तुम्हाला? त्या टायमाला उत्सवाची माया नाही आली का? आणि सणवार आम्हीच करणार आहेत हिंदू, तुम्ही नाहीत, आम्हीच करतो। तुम्ही राजकीय लोकांचं काही खरं नाही तुमचं। तुम्ही तुमच्या सोयीनुसार देव वापरता, महापुरुष वापरता, तुम्ही तुमच्या सोयीनुसार पूजा असती तुमची। आमचं खानदानी, आम्ही हिंदू संस्कृती टिकवतो खानदानी। आणि तुमचे 1.5 दिवसाचेच असतील गणपती, आमचे 11-11, 12-12 दिवसाचे। तुम्ही नका शिकू आम्हाला हिंदुत्व। पण मला सांगा जरांगे पाटील साहेब की तुम्ही आंदोलन आता ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर करताय। मुंबईमध्ये तशीच गणेशोत्सवाच्या दरम्यान खूप गर्दी असते। अशा वेळेला चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होईल की काय, अशी परिस्थिती असते। अशा वेळेला पुन्हा आंदोलनाचा त्यावर ताण देणं तुम्हाला कितपत योग्य वाटलं? जरी तुमच्या मागण्या विधायक पद्धतीने तुम्ही मांडत असाल, लोकशाही पद्धतीने मांडत असाल, तरी सुद्धा अशा पद्धतीनं व्यवस्थेवर ताण आणून काय साध्य करू पाहताय? व्यवस्थेवर कोणचा ताण येणार आहे? आम्हाला एक रस्ता द्या म्हणतो आम्ही, याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला? आम्ही जर आडमोठे असतो म्हणलं असतो मुंबईतून मधून जायचं आहे आम्हाला, आम्ही मधून चाललोत का? आम्ही वेटीस धरलंय का?
खरंच आडमुठा असतो. मला जर माझ्या समाजाला आरक्षण मिळून द्यायचं नसतं, राजकारण जर करायचं असलं म्हणलं असतं मधून जायचं आम्हाला. काय करायचं तुम्हाला? आम्ही तसं म्हणत नाहीये. मिरवणुका दुसरीकडेच असतात, तिकडे समुद्राच्या कडीला. आम्ही इकडे आझाद मैदानाला जाण्यासाठी कोणचा आम्हाला एक रूट द्या म्हणतोय. आम्हाला काय कुंकुन गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि आंदोलन करायचं. तिथं आम्ही आझाद मैदानाला चाललो. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आणि मुंबईत का गर्दी नसते? आम्ही आलो गर्दी व्हायला लागली होती तुमची. गर्दी का पण असते तिथं? उलट देशाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर पहिल्यांदा ग्रामीण महाराष्ट्रातले लोक सुद्धा मुंबईच्या उत्सवात येत आहेत. आम्ही लाखभर स्वयंसेवक देतो तुम्हाला. आमचा धर्म आहे, आमचा देव आहे. उगाच विनाकारण काहीतरी काढून ना हे देवेंद्र फडणवीसांचं सरकारमध्ये प्युअर नाटक कंपनी. काढणार देणार नाही. जरांगे पाटील, तुम्ही आता काही वेळापूर्वी आता असं म्हणालात की लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा आमचा हक्क आहे, पण काही वेळापूर्वी सरकारमधले एक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलेलं आहे की 3,17,00,000 लोकांनी या सरकारला मतदान केलंय आणि लोकशाही मार्गाने आलेलं हे सरकार आहे. त्यामुळे जरांगेंची भाषा जरांगेंनी सुधारावी, अशा पद्धतीनं अरेरवीची भाषा, अर्वाच्य भाषा सहन केली जाणार नाही, कारण हे लोकशाही पद्धतीनं आलेलं सरकार आहे. तू नको सांगू म्हणा मला, तू सांगू नको म्हणा. तू किती शहाणा आहे मला माहिती. तू या 3 कोटी 1.5 कोटी मराठ्याचं मतदान आहे. तू नको शिकू म्हणा. तू मराठी किती संपवलेत माहिती. ते बीडचा कुठे घेतला पक्षात पण संपवून टाकला, जेलात टाकला. तू मराठ्याचा किती दिवशी आहे आम्हाला चांगला माहिती. तू नको शिकू म्हणा. देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही बघून घेऊ काय करायचं. पण आता तुम्ही असं म्हणताय की या 3 कोटी मतदारांमधलं 1.5 कोटी मतदान हे मराठ्यांचं आहे. असं असताना म्हणजे तुम्ही स्वतः या मराठ्यांसाठी लढताय आणि असं असताना मराठा समाज जर इतक्या मोठ्या संख्येनं सत्ताधाऱ्यांना मतदान करत असेल तर याचे अर्थ काय काढायचे? त्याचा अर्थ की देवेंद्र फडणवीस साहेब देऊ शकतात भाऊ मराठ्याला. आम्ही मैदानात नव्हतो, देईल माणूस म्हणून गोरगरीब मराठ्याने केलं. आता डोळे उघडले मराठ्याचे की ज्याला मतदान केलं, ज्याला त्या गादीवर बसवलं, ज्याने हात टेकले होते, पूर्ण मेटा कुठे आला होता, गुडघ्यावर बसायची वेळ आली होती, रडकुंडीला आलता, त्याला गादी दे. त्यांना काय माहिती इतक्या लोक रोपकार फेडी म्हणून. आता जागे झाले 8 दिवसात मराठी. त्यांनाच वाटतंय ना याला गादीवर बसवलं वाटोळ करतोय. कोण ऐकत नसतं. लेकरा बाळात वाटोळ झाल्यावर कणाकण निघत असते. लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठा कोणी नाही. बघा आता तुम्ही मुंबईला कसे मराठी येते. आता काही वेळापूर्वी आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत संवाद साधला होता, त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांचं असं वक्तव्य होतं, तुमच्याही कदाचित ते कानावर आलं असेल. प्रकाश आंबेडकर असं म्हणाले होते की जरांगे पाटील फक्त श्रीमंत मराठ्यांची भाषा बोलतात, त्यांच्यासाठी मतदानाचं आवाहन करतात आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवतात. मराठ्यांना कळतंय हो मी कोणाला मूर्ख बनवतोय का नाही बनत. गरीब मराठ्याला माहिती आहे मी त्यांच्यासाठी किती झगडतोय. काही सांगायची गरज नाही कोणाची. पण मी त्यांना खूप मानतो. आंबेडकर साहेबाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहेत. आजच मानत नाही तर पहिल्यापासून मानतो. ते हुशार आहेत. त्यांचे सल्ले सुद्धा वेळोवेळी आम्ही ऐकतोच सुद्धा. असं काही नाही. आणि हे त्यांना पण माहिती. आम्ही मानतो छत्रपतींचे वंशज असोत, आंबेडकरांचे वंशज असो, आम्ही वंशजाला मानतो. त्यांना कधी तोंड टाकून बोलत नाहीत. आणि बाळासाहेब आंबेडकर साहेबाला सुद्धा कधी आम्ही तोंड टाकून बोलणार नाही. ते ज्येष्ठ आहेत, हुशार आहेत, एक महापुरुषांचे वंशज आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना कधीही उत्तर दिलेलं नाही, आजही देणार नाही. तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांबद्दल आदर बाळगताय, चांगली गोष्ट आहे. पण बाळासाहेब आंबेडकरांनी याच मुलाखतीमध्ये एक आणखीन मुद्दा मांडलाय. तुमच्या ज्या मागण्या आहेत, प्रमुखच्या 5 मागण्या आहेत, या मागण्या विधायक पद्धतीनं मान्य होण्यासारख्या नाही आहेत, असंही त्यांचं मत आहे. मी म्हणलं ना, मी त्यांना बोलतच नाही, त्यांचा आदर करतो. सरकारला चांगलं माहिती आहे आमच्या कायदेशीर मागण्या आहेत का नाहीत, आम्हाला पण माहिती आहे आहेत का नाहीत, सगळं माहिती आहे आम्हाला. म्हणून तर आम्ही लढाई लढतो ना. अगदी जरांगे पाटीलजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. माझे सहकारी तिथे राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल कुलकर्णी, या पुढचा संवाद तुमच्याशी साधतील. राहुल, मला काही महत्त्वाच्या आणि बेसिक प्रश्नांची उत्तरं जरांगे पाटील यांच्याकडनं घ्यायची आहेत. मुळात मला असं वाटतं पाटील की तुम्ही जरा गाफील राहिलात. तुम्हाला माहिती होतं असे पिटिशन आले म्हणून? बंद करू का? नाही, चालूच आहे. तुम्ही तिकडेही बोलताय माझ्याशी. तुमचा आवाज मला येतो याच्यातून. ठीक आहे, कमी करा. तुम्ही ह्या ज्या याचिका आल्या त्यात तुम्हाला माहिती होती का की अशा याचिका आलेल्या? नाही नाही, आम्हाला नव्हतं. असलं तरी मराठ्यांना अडवणूक होतीच बाबा. हे आजचं नाही, मागच्या वेळेस चाललो होतो आम्ही मुंबईला, तेव्हा झालंच ना. झालंच तेव्हा कुठं गणपती बाप्पा होते नव्हते ना, तरी आम्हाला नव्हतं. आम्हाला आमचं कल्याण नाही होऊ द्यायचं. सगळ्यात मोठा याच्यातला विषय मराठ्यांच्या लोकांचं कल्याण होऊ द्यायचं नाही, त्यांना सुखात समाधानानं जगू द्यायचं नाही. हे षडयंत्र आहे याच्या पाठीमागचं. सगळ्या कोर्टाची ऑर्डर ही पण षडयंत्र आहे. मग आता हे गेले म्हणजे आमचं गॅजेट नाही का सरकारी नोंदी?
असून सुद्धा नाही का एखाद्याचं वावर असतं सातबाऱ्याचं, मुद्दाम एखाद्याला आडमुठ्यावणी करायचं म्हणल्यावर कोर्टात याचिका टाकून द्यायची. मग ते हक्काचं वावर असून बी तिकडं 50 वर्षी ती याचिका चलती, मेले तर अर्धे माणसं वावर असून, आणि मग माणसं मेल्यावर निकाल लागतो. काही काही नाही का आरोपी टाकतात, त्याला संशयित म्हणून आत टाकून देतात, नंतर ते भलं मथरा झाल्यावर बाहेर येतं आणि मग ते निर्दोष सुटला, त्यात नव्हताच. आत्तावर झालं ना विषय मला असं खराब. म्हणायचं की कोर्टाचा निवाडा इतका तातडीनं कसा आला? म्हणजे एका एकच गेली बी याचिका झाली बी लगेच, आणि आम्हाला म्हणले बी येऊ नका जणू. पण तसं नाही जणू, ऐकलंय आता, वाचलंय आमच्या पोरांनी. तर काय वाचलं त्यांनी, काय म्हणतंय कोर्ट? त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नाही ते फडसवलं नाही, बातम्या लावल्या का ते कोण याचिका करत्याला त्याला खडसवलं होतं जणू. पण तुम्हाला सांगितलं मुंबईत यायचं नाही म्हणून? कमवून तेवढाच तर आधार आहे गोरगरिबाचा. सरकारने देशात राज्यात नाही ऐकल्यावर गरिबांचं म्हणणं कायदेशीर मार्गाचं असणार आंदोलन, सगळे त्यांचे नियम फॉलो करायचे, हे करून रोखू नाही शकत. तीच मान्य न्यायालयाने जागा दिली ना सगळ्यांसाठी, आझाद मैदानची ठरवून. कुणी येऊन इथं शांततेत आंदोलन म्हणजे लोकशाही कोर्टाने म्हटलं तरी तुम्ही जाणार? कोर्ट म्हणणारच नाही, आता म्हटलंय कोर्ट. आम्हाला नाही. आता आमच्या वकील त्यांना आमचंही म्हणणं ऐकून घेणार, तेवढीच तर एक जागा आहे आम्हाला आधाराची. सरकारने नाही ऐकलं तर न्याय देवता आमचा नवी न्याय मुंबईत मोठं मैदान आहे पाटील. कुठे? नवी मुंबईत बेलापूरच्या जवळ आहे. ते काय कोर्टाने आरक्षित केलेलं आहे का? आंदोलनासाठी आझाद मैदान आरक्षित केलेलं आहे. मान्य न्यायालयाच्या शब्दावरच आहेत ना आम्ही. मला सगळ्यात एक मोठी ब्रेकिंग बातमी आता अशी दिसते आहे विनोद, की कोर्टाने प्रतिबंध केल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा त्या अप्रोक्ष सुद्धा आपण नवी मुंबईत न आंदोलन करता आझाद मैदानामध्ये जाऊ, ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आत्ताची ह्या क्षणाची. दुसरी गोष्ट अशी पाटील, की कोर्टाने काय विचार केला असेल की MMR रिजन आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, म्हणून लोकांना त्रास होईल. 80 लाख लोक लोकलमधनं प्रवास करतात. कोर्ट म्हणाला ठीक आहे आंदोलन करा, इकडे करा नवी मुंबईत. तिकडं कुठं चालत आता समुद्राकडे, तिकडं कुठं चालायला लागले आता रेल्वे आझाद मैदानाकडे. तिथं कुठं रेल्वे चालायचं? तिकडं काय समजलं सगळं रेल्वे मुंबईभर असतात रेल्वे पाटील. आणि मग आम्हाला मुंबईत हिंडायचंय काय? आम्हाला इकडं आझाद मैदानाला जायचंय. मुंबई कुठं? आम्ही कोणकडे चाललो? म्हणजे जाणार म्हणजे जाणार. न्याय देवता आम्हाला परवानगी देणार, 100% देणार. आमच्या भावना ऐकून घेणार, आमच्या वकिलाचं म्हणणं ऐकून घेणार. त्यांनी काही म्हणलं असलं तरी आमचंही ऐकून घेणार. न्याय देणारे आम्हाला तेवढीच जागा नाही. न्याय देव तर आमचा विश्वास आहे, 100% आम्हाला न्याय. तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, आता 6:28 झालेत, कोर्ट बंद आहे. उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही इथनं प्रस्थान ठेवणार आहेत, बरोबर? कधी जाणार कोर्टात? गेले असतील ना आमचे लोक, येतील ना. पोचलेत? गेले असतील 100%. आम्ही ते आम्हाला बातम्या सांगितल्या, आम्ही लगेच तिथल्या मुंबईच्या वकिलाला सांगितलेलं. आणि ते गेलेत कोर्टात? हो, गेले असतील. ही दुसरी ब्रेकिंग बातमी आहे विनोद, की ऑलरेडी मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशाप्रमाणे त्यांची वकील मंडळी ही कोर्टात गेलेली आहेत. त्याचे सगळे तपशील आपल्याला येतील. तुमच्या काही सहकाऱ्यांशी मी बोललो, ते असं म्हणतायत की आम्ही गणपतीची मूर्ती घेऊन जाणार आहे. कोर्ट आम्हाला गणपतीच्या मूर्तीचं गिरगावामधनं विसर्जन करायला तर प्रतिबंध करणार नाही. हा तर मार्ग नाही काढला. नाही, तसं नाही. आम्ही तसा मार्ग काढायचा नाही आमचा. आम्ही तुम्हाला काल परवा पण भेटलो तेव्हाही सांगितलं, आम्ही आडमुठे नाही येत, आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्हाला जायचं असतं आम्ही अर्ध्या मुंबईतून मधून गेलो असतो. मग आम्ही म्हणतो आम्हाला एक रस्ता द्या. गणपती आता आम्ही तिकडं म्हणल्यावर आमचा गणपती इथं आहे, मग आम्ही आमचा संघच घेऊन चाललो का? आम्ही तिथं पूजा करू नये असं काही बंधन नाही. कोर्टाने आता बंधन घातल्यानंतर तुमचे काही सहकारी, ते काय तुमच्याशी चर्चा केली की नाही मला माहित नाही, पण ते सहकारी असं म्हणतात की गणेश मूर्तीचं गिरगावात विसर्जन करायला आम्हाला कोण अडवणार? कोर्ट पण नाही अडवणार. जाऊ शकतात लोक. आता देवाला आता हिंदुत्व म्हणलेच ना, हिंदूचा सण आहे म्हणले ना फडणवीस साहेब. पण तुमची पण ही भूमिका आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी मुंबईला जाणार आहे आणि आझाद मैदानातच मी जाणार आहे. 29 ऑगस्टला सकाळी उपोषण सुरू करणार आहे आझाद मैदानावरती. कारण आम्हाला रोखलं जाऊ शकत नाही, कारण आम्ही लोकशाही मार्गाने करतो. आणि लोकशाहीचा जर गळा घोटला, पण लोकशाहीत न्यायालय महत्वाचे आहे. न्यायालय तिथंच चाललं ना आमची टीम. आमचाच न्यायालयावर विश्वास आहे म्हणतोय तुम्हाला. किती वेळेस सांगितलंय मी आता, स्वतःच आमचा आधार आहे, ते आम्हाला न्याय देणार आणि आमची टीम चालली. अनेक लोकांनी न्यायालयाच्या ह्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. काही सामाजिक कार्यकर्ते असतील, काही राजकीय कार्यकर्ते असतील. हा, मराठीच वाटलं व्हायचं ते स्वागतच करतात ना कवा. त्यांना मराठीच वाटलं. हा, ते कवा बी स्वागतच करतात. मराठ्यांचं वाटलं व्हायचं म्हणलं की ताबडतोब स्वागत करतात ते. हा, त्यांना फक्त मराठी भांडणं खेळायला लागतात, दंगली करायला लागतात हिंदुत्वाच्या टायमाला. आम्ही हिंदू नाहीत का? नुसते मारामाऱ्या ठुलं ना मला. आरक्षण द्यायचं म्हणलं की हिंदूच विरोध करतो. हे हिंदुत्व यांचं. ते स्वागत करणाऱ्यामुळं मराठी आणखीन जागे झाले. त्यांच्या लगेच लक्षात आलं की हे आपल्याला फक्त मारामाऱ्या ठेवतात, यांचं हे हिंदुत्व आहे.
मराठ्याला मुंबईत नाही येऊ द्यायचं, आरक्षण नाही मिळून द्यायचं, ते खुश होते, ही हिंदू आहेत ते. ठीक आहे. मुख्यमंत्र्याचे OSD तुम्हाला भेटून गेले, त्यांचं म्हणणं आणि तुमचं म्हणणं दोघांचंही मी सविस्तर ऐकलं. ते तुम्हाला फक्त हे विचारायला आले होते की मार्ग कुठला आहे, तुम्ही मार्ग सांगितला. कायचं बरंच बोलायचं असं, पण मीडियावर तुटून पडे ते गेलं घाबरून, नुसतं थाडथाड उडायला लागलं. त्यांनी का मीडिया बिचाऱ्याने बघितला होता का नव्हता कोण, हे जेव्हा तुटून पडे लोटालोटी करायला लागले, यांचे कोपर खेळ्या बघितले का त्याचे इंडिकेटर लागले, मुतूनच आलंय. आपलं लाईव्ह चालू आहे, एक भारतातलं सगळ्यात मोठं चॅनल लाईव्ह बघत आहे आणि बघा काय तुम्ही बघा असे माणसं आहेत. मग आमची खेड्याची भाषा आहे, बोलता बोलता म्हणतात माणूस भाकर खाय अमुक कर, राहिला तू चहा नाही प्याला घरी पाहिजे एवढी भर चाल. त्याला तुम्ही शा धरता, आता काय करणार आम्ही त्याला कशा शा धरता तुम्ही? ते आता ती बोलता बोलता भाषा आहे खेड्यापाड्यात. आपले हे कॅमेरामन सुद्धा कणकण लाथा आणि ते एकामेकाला मित्र आहेत आमची, ती परवानगी ही आहे, ती हसवा खेळायची मजा घे शाबी देतात. पण मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल जे तुम्ही बोलला त्याबद्दल तुम्हाला वाटलं की आपण माफी मागायला पाहिजे? कुठं बोललो? याचा मुख्यमंत्री वरून ही कशी झाली करावं? आपण शब्द वापरतो. म्हणतोय तुम्हाला मागे घेतला काल मी बोलून नाही बोलून ती कशी आहे का? ती कशी आहे का? आणि मुख्यमंत्र्याला वाटलं असतं तर उलटी पडलं मुद्दा असतं. भरकुटू द्यायचा नाही, कारण तुम्हाला ते येऊन भेटले, ते काय म्हणाले? कोण? मुख्यमंत्र्याची OSD तुमचा मार्ग समजून घेणार होते. आणि मी सांगितलं ना तुम्हाला आता, त्याची अशी फजी झाली की वरच जाऊन बसलं विचारत. तुमची काही चर्चा नाही झाली? काय चर्चा तेच सांगितलं मग सगळ्या समोर सांगितलं सगळं, इकडे तिकडे चर्चा नाही काय नाही. त्यांच्या संग बोललो, सांगितलं. उलट ते बेन वर जाऊन बसले, पत्रकारांनीच खाली आणलं, चल बाबा म्हणले. ठीक आहे. आता उद्या सकाळचा तुमचा प्लॅन काय? सकाळी 10ला निघणार? हो 10ला आम्ही निघणार. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, आम्हाला परवानगी मिळणार, आम्ही जाणार. कारण कायद्याच्या सगळ्या नियमाला अधीन राहून आंदोलन होणार. आणि किती लोक येतील? काल लोकांचं तुम्ही काय 55 लाखाचा आकडा मला लोकांचं काय सांगावं आता? तू या आडे पडायला लागले तर लोक जास्त वाढले. आता या आडे पडायला लागले, मराठीचं वाटोळ करायला निघाले. परत तुम्ही म्हणता आनंद झाला, काही जणाला रद्द झाली, तर त्यामुळे समाधान व्यक्त केलं मी, आनंद म्हणालो. त्याला आनंदच म्हणते. समाधान म्हणजे तुमच्या भाषा वेगळ्या वेगळ्या, पण त्याला आमच्यात आनंदच म्हणतात. त्याचा फेस पाडून घेणं म्हणतात, घेणं देणं आमच्या इकडे. ते आता मग ते मराठी जास्त ही झाली की तुम्हाला आनंद व्हायला लागला का? एक हिंदूचं वाटोळ व्हायला लागले, एक हिंदू आनंद व्यक्त करतो का? एक शक्यता मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला न्यायदेवता असा निर्णय देते तेव्हा काही लोकांना असं वाटेल ना की या आंदोलनामध्ये जाणं काही बरोबर नाही आता. पण इथून पुढं मग आम्ही असेच आनंद व्यक्त करायचे का त्यांच्या टायमाला बी? मग आता हे रोड पाडायचा का? ह्या पाडायच्या, तुमचं काय झालं आम्ही सुद्धा आनंद व्यक्त करायचा, ह्याच रोड पाडायचा ना. आता याला हिंदू आमचं कोणी मागं राहत नाही, सगळे निघतात मुंबईला. आम्हाला न्यायदेवता 100% न्याय देणार, ही खात्री आहे आम्हाला. आमच्या सुद्धा वकिलांचं म्हणणं ऐकून घेतील. ठीक आहे. पटेल मुलाखतीच्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आहोत. मी मगाशी प्रवीण दरेकर आणि आम्ही दोघंजण आमच्या चॅनलवरती लाईव्ह होतो. मी त्यांना प्रतिप्रश्न विचारले जे तुमच्या कालच्या मुलाखतीतून आले होते. मी असं त्यांना म्हणालो की 8 पैकी 2 मागण्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यात शासकीय गॅझेटमध्ये असलेल्या नोंदी त्याला सरकारने मान्यता दिली की झालं, किंवा ज्यांना पूर्वी प्रमाणपत्र मिळालेली आहेत त्यांना मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली की झाली. सरसकट हा आता विषय नाही आहे तुमच्यासाठी? कोण म्हणलं तसं नाही म्हणून? सरसकटच आहे, सरसकटच आहे का? दहा 12 जण मंत्री आले ते, त्यांनी सांगितलं बाबा तुमची मागणी मराठा आणि कुणबी KGR काढा, असा निघत नाही जा, कारण त्याला आधार लागतो. आम्हाला समिती गठीत करून द्या किंवा मग समिती नेमू द्या, मग आम्ही सापडितो. आता सापड्या का नाही? 58 लाख 3 खंड झाले की नाही त्याचे? 3 खंड सरकारने स्वीकारले की नाही? आता कुठं घोडं पाणी पितंय? बोलायला जागा नाही त्यांना. गॅजेट घेऊ म्हणले, 13 महिने झाला अभ्यास चालू आहे. काय वाचिता? पुष्टा वाचिता का आतले पानं वाचिता? इतक्या दिवस ज्यांचे 58 लाख नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळायला पाहिजे, ही तुमची आजची मागणी आहे. आधार प्रमाणपत्र त्यांना तर मिळणारच आहेत. म्हणजे आधार तो धरायचा. आणि मग दुसरा काय आधार असतो? तुम्ही म्हणता एखादी जमीन तू आधार तुम्हाला 7-12 द्यावा लागेल ना. ही 7-12 आहे जमिनीला, तरच निकाल लागेल ना. आता आधार आहे ना 58 लाखाचा. आता कुठं बोलत येत? ते तर वाळून गेलेत असे. महाजन आप्पा, गिरीश आप्पा वाळून गेलेत. त्यांना तर काय लुटून दिलेलोच खेळ झाला त्यांचा. आता बोलत नाहीत, काय नाहीत. आता गॅजेटियर तिन्ही आमच्या सरकारी दस्तऐवज कसं काय घेत नाहीत? आम्ही आरक्षणात येत हे सरकारला कळालं, पण द्यायचं नाही. ते मुद्दाम आम्हाला विठीस धरायला लागलेत, आमच्या लोकांचा छेड करायला लागलेत विनाकारण. म्हणून लोक मग आता कालपासून रात्रीपासून जास्त सुटले, आता जास्त सुटले, त्यामुळे संख्या वाढेल. काय देवाला माहित.
मी काही गोष्टीचा पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो, कारण मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा जर संवाद साधायचा असेल किंवा असेल तर हे मुद्दे असू शकतात, असं असू शकतं. काल तुम्ही माझ्याशी बोलताना 8 मागण्या सांगितल्या होत्या, त्यापैकी काही कमी झाल्यात तुमच्या, ह्या गोष्टीवरती चर्चा होऊ शकते. नाही चर्चा अंमलबजावणी पाहिजे आम्हाला. तुम्ही इतका आडवं चालणार असाल, वाटोळं करणार असाल तर सगळ्या अंमलबजावणी शिवाय नाही. चर्चा नाही, चर्चा लिखी बाद झालं ते आता. किती दिवस चर्चा करताना किती दिवस काय. मुंबईकराला सुद्धा माहीत झालंय. फडणवीस साहेबाला जर आधीच 2-4 महिने फोन लावला होता यांनी किंवा मागण्या मंजुऱ्या द्या म्हणले होते, लोकांना माहित नव्हती ही गोष्ट. ज्यावेळेस माहीत झालं, लोक त्यांच्याविषयी नाराजी गेली की तुम्हाला बोलून सांगितलंय की हे अंमलबजावणी करा, तरी तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर त्या पोराचा दोष नाही. कारण मी प्रत्येक वेळेस मला समाजाला आरक्षण द्यायचं होतं म्हणून मी सामंजस्याचीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा घेतोय. आजही माझं तेच म्हणणं आहे, आम्हाला एक रस्ता द्या. कुठं मुंबईत मुंबईत जाण्यासाठी आझाद मैदानला एक रस्ता द्या. तुमचा आमचा काही संबंध येत नाही. तुमच्या मिरवणुका इकडच्या कोपऱ्याला चालल्यात, आम्ही तिकडच्या कोपऱ्याला आहे. तुम्ही तर काय रस्ता विचार केलाय का की हा रस्ता असेल? तुमचे सहकारी आहेत सगळे. आम्हाला काय माहित मुंबई रस्ते कोणते, एकदा हुकलं तर तिसऱ्या गल्लीत निघत आहे माणूस आणि ते पंचायत व्हायचे काम आहे ते घेणं देणं. आम्हाला काय माहिती, आम्ही तिसरीकडेच नेतात पोलीस आम्हाला. मागच्या वेळी त्या पुण्यात कुंकडकान तिसरीकडेच नेलं, लोक म्हणले रस्ता हुकला पुन्हा मग इकडून नेलं. आम्हाला माहित असते रस्ते तर मग आम्ही मागच गेलो असतो ना. त्यांनीच आम्हाला आझाद मैदानला पोहोचणारा रस्ता द्या. ठीक आहे. आणि काय पाहिजे. आणखीन एक कालच्याच गोष्टीची विनोद पुनरुक्ती आहे की त्यांनी असं म्हटलंय की सरकारने मला एक रस्ता द्यावा की ज्या रस्त्याच्या माध्यमातून पुण्यातनं आणि मुंबईतनं ते जातील. मुख्यमंत्र्यांची सगळी वक्तव्य जर बघितली तर त्याचा अर्थ असा असतो की कायद्याच्या चौकटीत जे करणं शक्य आहे ते सगळं मी करेन. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर तर कुणीच काही करू शकणार नाही. मराठा आणि कुणबी एक हे आधार असल्यावर कायद्यात बसत नाही का? आमची मराठ्यांची कुणबी पोटजात होत नाही का? बाकीच्यांच्या पोटजाती उपजाती झाल्या का नाही झाल्या? मग आमची कसं का होत नाही? आत्तापर्यंत 80 जातीच्या 350-400 जाती झाल्या, पोटजाती उपजाती म्हणून झाल्या. मराठीची पोटजात कुणबी कसं का होत नाही? ती होतच सण नाही आहे का? ती रद्द झालेली आहे स्वातंत्र्याच्या आधीच. काय रद्द झालं? मराठा कुणबी मराठा. आमचं बरं रद्द झालं, तुमचं बरं लागू झालं. कामांधामाचे जे कोणी मागास सिद्ध नाही काही नाही, आमचे बरं रद्द झाले. काय निकष पाहिजे तुम्हाला? मागास सिद्ध 3दा झालो ना मग आम्ही. कुठे 3दा? आणि मग गायकवाड राणे समितीने एकदा केलं, गायकवाड आयोगाने एकदा केलं, शुक्र समितीने केलं. किती बाऱ्या करता? कोणाची जात झाली मागास सिद्ध? जरी ते उडलं म्हणता तुम्ही, मला माहित नाही तुम्ही म्हणताय मी सांगतो ना, बापट समितीतच आलेलं आहे ते. हा, ते उडालं तर यांनी आम्हाला मागास सिद्ध केलंय 12-13%. यांनी आता 10% केलंय. मग ओबीसी आरक्षणात 50%च्या आत जायला तुम्ही आधी मागास सिद्ध असायला लागतं तरच जाता येतं. 50%च्या वर कशाला टाकलं आम्हाला? हात कशामुळे नाही घेतलं? का नाही घेतलं? हे बसत नाही, कायदेशीर नाही की. आमचं ते कायदेशीर नाही आणि तुमचं ते कायदेशीर आहे, असं कसं होईल? गॅजेटेड कायदेशीर नाही. तुम्हाला मी एक प्रश्न न आवडणारा सांगतो. 2002ला बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा एक निकाल आहे. जस्टिस मार्लापर्ले जे ह्या कायद्याच्या दृष्टीनं अत्यंत नामवंत असे न्यायाधीश म्हणून ओळखले जातात, ते असं म्हणाले जजमेंटमध्ये, अहिल्यानगरचं एक प्रकरण आहे की जिथे कुणबी मराठा असं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. त्या जजमेंटची कॉपी पण मी आता वाचली. ज्या व्यक्तीनं ती सांगितली त्यांचं नाव मी नंतर सांगतो, तुम्ही त्याच्याबद्दल बोलालच. कोर्टाचं असं मत आहे की मराठा कुणबी मराठा असं एक मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे. त्यांचं काय विश्लेषण आहे, काय निदर्शन आहे मला नाही माहीत. आपलं आणि मला त्या मॅटरचं माहीत पण नाही. हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थान गॅजेट सांगतं मराठवाड्यातले मराठे हे कुणबीचे. ही भाग पक्का झाला. आणि इतकंच त्यांना अभ्यास करायचा आहे तर 16% सुद्धा ते बोगस आरक्षण वापरते, त्याच्यावर सुद्धा अभ्यास होणं गरजेचं आहे त्यांचा. कोणतं 16%? हा नवीनच मुद्दा काढला. आणि मग मंडल कमिशनने 14 दिलं ना, 28% लोकसंख्या दाखवली होती ना. तुम्ही ओबीसीच्या आरक्षणावर आलात लगेच. आणि मग आमचंच हे ते कोणाचं आहे मग? कुणबी मराठ्यांचंच आरक्षण दिलंय ते 16% कोणाचं आहे मग? आणि तुमच्या कशा जाती घातल्या आरक्षणात, कोणत्या पोट जाती, कोणत्या मागास झाल्या, याच्यावर बी अभ्यास करा म्हणा. त्यांना काढा बाहेर. त्या 1931चा ब्रिटिशांचा अभ्यास आहे कोणाचा? त्या ओबीसी जातींचा. जो मंडल कमिशन आलं ते त्याच्यावर आधारित आलं. आणि मग आम्हाला माहितच आहे ते त्याच्यावर आधारित आलंय म्हणून. 31 जनगणना घेतलेली, त्याचं प्रमाण काढलं, ती ओबीसीची यादी घेतलेली. त्यांना 3-4 कामं सांगितले होते मंडलला. ज्या जाती घालायची त्याची यादी करा, जी जात घालणार त्याला मागास सिद्ध करा, त्या जातीची जनगणना करा. याने दुसऱ्याच गाबाळ उचललं आणि व्हीपी सिंग सरकार पुढे ठुलं. झालं आरक्षण चालू यांचं. मागास सिद्ध नाही, फेगास नाही, काही नाही. महाराष्ट्रातल्या ओबीसीने त्या मंडल कमिशननं केला कार्यक्रम सगळ्यांचा. सगळ्याला सगळं कळतं. हो, बोली भाषा जरी वेगळी असली ना, सगळ्याला सगळे आकली आहेत. हा, आमच्या अर्धे लोक कुणबीत येतात आणि अर्धे नाही. ते असं कसं होईल? त्यांनी हुशारी केली ना. विदर्भातल्या लोकांनी
ज्या वेळेला तिकडच्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं ते सगळे झाले कुणबी, आपण झालो नाही. कुणबी आणि मराठा आमच्या नोंदी सापडल्या. हा, हम्म. नाही झालो तर नाही झालो. आता नोंदी आहेत का नाहीत आमच्या 150 वर्षाच्या? तुम्ही आता 89ला गेलात. चला तुमचं काय सांगता आम्हाला, आम्ही आधी आहेत. हम्म. 17 संस्थांचं गॅजेटेर आहे आमचं. हा, हम्म. त्याच्यात नोंदी आहेत. हम्म. आधी आम्ही का तुम्ही? हम्म. आम्हीच आहेत. तुम्हाला सरकारी दस्तावेज पण घ्यायचा नाही आणि उगाच आमचे ब्रेन वॉश करायचं काम करायचं, काहीतरी आडे तिडे शब्द टाकून. आम्हाला माहिती आहे ना. आणि समाजातला जो छोटा छोटा वर्ग आहे, पीठ आहे, धोबी आहे, वडा, माळी आहे, कोळी आहे, धनगर आहे, वंजारी आहे, त्यांचं काय करायचं? त्यांचं काय करायचं म्हणजे? त्यांचं काय करायचं म्हणजे मला नाही कळलं. त्यांचं असं मत आहे की एवढा मोठा समाज जो 351 जाती आहेत, कारण आता हे सरकारी पातळीवरती ह्याचंही आज मंत्री समितीच्या बैठकीमध्ये विश्लेषण झालेलं आहे, असावं असं मला वाटतंय की इतका मोठा समाज आहे, त्याच्यात एवढा बहुसंख्येनं मोठा समाज आला की हा समाज बाजूलाच पडणार. हेच केलं त्यांनी आतापर्यंत. एवढा मोठा समाज, एवढा मोठा समाज. विदर्भ खानदेश पहिलाच गेलाय, अर्धा पश्चिम महाराष्ट्र गेलाय. खाली काय राहिले? नुसतं मराठवाडा थोडा आणि ते 2 एक जिल्हे ती एवढ्यासाठीच पोट दुखाले का तुमचं? ते आता अर्धे मराठवाड्यातले गेले. आता एवढंच राहिलं एवढा मोठा समाज. हे सांगताना चुकीचं करतात यावलेवलं. ते काय करताय? भुजबळ साहेब हा, ते काय करताय? 4 कोटी मराठी आपल्यात येणार आणि मग गर्दी होणार. अरे तू नीट समजून सांग ना यार लोकाला, गरीब ओबीसीला, की पहिलेच विदर्भ खानदेश गेलेला आहे, पश्चिम महाराष्ट्र अर्धा गेलेला आहे, कोकणाचा पठार भाग सगळा आरक्षणात गेलेला आहे, राहिला मराठवाडा आणि 1-2 एक जिल्हे. एवढीशाने काय होईल? त्या लोकांना असं वाटतं 4-5 कोटी मराठी आत येणार. अरे राहिलेच किती आज जायचे हे कुठं सांगतो? आणि परीड, धोबी, सुतार, लवार आणि यांचं कोणचं कल्याण होऊन दिलं? येणी आम्ही आता आरक्षणात आलोत. कोणचं कल्याण होऊन दिलं त्यांचं? कोण आहे त्यांचे अधिकारी? कोण आहे त्यांचे पर्यटनचे अधिकारी नाहीत. कोण आहे? सगळं हेच हाडपीत येतं ओबीसीच्या नावाखाली. कोण? धनगर आणि यावलेवलं. भुजबळ साहेब. आणि मग कोण हाडपीत येतं दुसरं? ते कोणाला खाऊन देतं का दुसरं? 7 महिने नुसतं त्याला मध्ये मंत्रीपद नव्हतं तर बर्फात झोपायला गेला दुसऱ्या देशात. तो इथं नाही थांबला. ओबीसीचा नेता म्हणून स्वतःला. आता 29 जाती घातल्या तेव्हा नाही पोट दुखलं त्याचं. नुसते मराठी आले की त्याचं पोट दुखतं. त्याने कोणाला खाऊन दिलं नाही, कोणालाच. महामंडळ अख्खं एकट्याने आणलं तिने पुरं. कोणतं महामंडळ? ते ओबीसी महामंडळ काय ठुलकतात खडक्या. 1 रुपया नाही राहिला, भाग भांडवल नाही राहिलं, काहीच नाही राहिलं, संपून टाकेलं सगळं. ती ओबीसीचा नेता. एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल बोलताना एवढा मोठा नेता कवा मानित असते त्याला? तो सभ्य वागल्यावर. तो काय याचा मोठा आहे? मथर पण आहे ना, मथर पण नीट जगावं माणसानं, इमानदारीनं सांगावं, जाती तेढ निर्माण नाही करावं. आपल्या लेकराला मिळालं तसं गरीबाच्या नोंदी निघाल्या तर दिलं पाहिजे असं म्हणावं. तो शायऱ्या म्हणायला लागला. मोठा ऐवजी ज्येष्ठ देऊ काय करून काय काही करिंगेन आम फाडिंगेन काही शिरे हाणायला लागला, कुंकुण आला आणि काही पण. असं नसताना नुसता पक्ष मोड्या आहे देऊ. कोणता पक्ष? शिवसेना मोडीली, राष्ट्रवादी मोडीली, आता इकडं आला. आता इथून परत फडणवीस साहेबाकडे घुसला अर्धा. त्यांना वरगडीन रातचीच माहित होऊन देत नाही. लय चाटमा डेंजर आहे देऊ फडणवीस साहेबाला म्हणा. पण हा आरोप तर पाटील तुमच्यावरती पण होतो की तुम्ही जाती जातीत तेढ लावली. मी कोणत्या जातीच्या दिल्या? एक जात दाखवा. धनगराला दुखीलं कधी? कोणत्या जातीला? ओबीसीला, दलित, मुस्लिमाला कोणत्या जातीला दुखीलं? नेते सोडित नाही आपण. ते कोणाचेच नसते, त्यांचे नाही आमचे नाही. आमचे तर कोणत्या झाडाचे? त्यामुळे गावागावात जातीय तणाव निर्माण झालेला नाही. दाखवा. धनगराचं काम करतो, दलित मुस्लिमाचं करतो. कोणची जाते होत्या? सुतार, लोवर, काही कडी समाजाचा. आता पोरं लिंबा खाली तर टोळीची मोठी लोक आले. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. लिंगायत समाज का रात्री येऊन गेला का? हे मानलंच नसतं. असं जातीवादी असतो तर कोणाचं पण काम करतो आणि त्यांच्यासाठी उभा पण राहतो. माझंच म्हणणं आहे, तुमच्या जातीसाठी लढा तुम्ही, तुमची जात मोठी होईल. इकडं कुठे इकत भांडण घेता आमचं. तुम्ही विरोध केला तरी आरक्षणात जाणार आहेत, आम्ही नाही केला तरी जाणार आहे. जे खरं आहे ते त्याला राजकारणाची सवय. ते राजकारणासाठी त्याला पदाशिवाय झोप नाही येत. त्याचं असं आहे. हा, त्याला पदाशिवाय झोप येत नाही आणि मग ते कोणाला पायाखाली घालायला भरलाय. त्याच्यामुळं लोकांनी विचार करणं त्याचा गरजेचं आहे. उलट ते वाद लावून देतो काय? माम तिकडे यायची काय गरज होती त्याला? आंबडलाच येऊन सभा ठोकली. ती जुनी गोष्ट आहे. आता झालं त्यात पुढे गेलो. झालं पण पुढे गेलो तर आता गप बसतंय का? मी त्याला काय बोललो होतो का? आता 8 दिवसात 10 दिवसात काढच उकरू. मिळत नसतं त्यात माहिती घेणार मिळत नसतं असं लागलं. काही गरज आहे का? मी त्याला काही बोललो का? आम्हाला मिळेल आम्ही आमचं बघू ना. त्याला दमच निघत नाही. असं टोकरील्याशिवाय जमच निघत नाही त्याला. आणि मग त्यात लोक नाराज नाही. कारण हे वय कसं आहे, लोकांनी शापशिवाय देऊ नये. आपल्याला ज्येष्ठ नेता म्हणावं, कारण नंबर 2च्या फळीतला सगळ्या पक्षात राहिलेला मोठा लीडर आहे. त्या पद्धतीने आपण काम करावं. का मराठ्याला विरोध आणि मराठ्याचं वाटोळं करायचं? मग लोक कशी नीट बोलते? तुम्ही काय करता पाटील? तुम्ही अशा पद्धतीच्या भाषेचा प्रयोग करून जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या समर्थकामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक
दहशतीचं वातावरण तयार करण्याचा तुमचा प्रयत्न असतो, तुमची ही भाषा बघितली. आता मग याची आहे, मी आता का बंदूक आहे का? आता मग मराठवाड्यात भाषा आहे, मी शेतकऱ्याचं पोरग आहे, जे आहे ते बोलतो, ही कायद्याचीच भाषा आहे, फक्त शब्दात बदल आहे, एवढाच फरक आहे. तुम्ही पहिल्यांदा आमच्या भाषा काय होत्या, चपलेला आम्ही पायतान म्हणायचो, आता सुधारित चप्पल शब्द आला त्याला. पहिल्या घराला वाडा म्हणायचे, आता त्याला हाऊस म्हणतात. पहिले हाटला हाटल म्हणत होते, आता नाही म्हणत. आता मी काय करू त्याला, तुमचे नवीन शब्द आलेत. पहिले सगळ्या सोयऱ्यालाच आरक्षण दिलं जायचं, तुम्ही त्यात बदल केला, पोट जाती उपजाती म्हणून घाला म्हणले. मग 180च्या तुम्ही 350-400 जाती केल्या. तुम्ही शब्द बदलिले, आता मला ते माहित नाहीत ना शब्द. मग जे आहेत गोरगरीब मराठ्याचे, गरजवंत गरीब मराठ्यांचे, ते शब्द बोलतो. आता तुम्हाला काय अर्थ काढायचा ते ठरवते. त्याला एक अर्थ मी तुम्हाला सांगतो. जर देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द बघितली 2014 ते 19, त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये 55 मोर्चे झाले, शांततेत झाले. मराठा समाजाच्या या उत्स्फूर्त मोर्चाला तेही सामोरे गेले सरकार म्हणून. त्यांनी आयोग स्थापन केला, अभ्यास केला, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. ते सत्तेवर असेपर्यंत हायकोर्टात ते टिकलं. आता ते सत्तेवर नसताना ते गेलं, ह्याला ते कसे जबाबदार? अरे पण आम्ही देऊच नका म्हणतो ना, तुम्ही जबाबदार आहे का नाही? नंतर आलात ही मागणी घे. अरे पण नकोच ना बाबा. त्यांचा प्रयत्न प्रामाणिक नाहीये का? कुठे आता मागास सिद्ध झालं म्हणल्यावर त्यांनी काय करायला पाहिजे होतं? आम्हाला आमच्या मनात जिंकायला पाहिजे होते, ओबीसी आरक्षणात घालायला पाहिजे होतं. मग आम्ही जिंकलो असतो. आम्ही आता बी आमचे गॅजेट, आमचं मराठा ऐकून BJR द्या, उद्या सकाळी मित्र. आम्हाला काय करायचं राजकारणाचं? पण तुम्ही तसं नाही करत. तुम्ही आम्हाला बटाने रान देता, आमचं असो ते मालक देते हुसकून आम्हाला. तुम्ही भाड्याचं घर देताय आम्हाला, आमचं हक्काचं घर असो. हे नको आहे आम्हाला, आमचं हक्काचं आहे ना, आमच्या नोंदी सापडल्या ते द्या ना. तुम्ही ते देतच नाहीयेत. हां, कसं काय बोलावं मग तुम्हाला? आता संविधान पदावरचं एक महत्वाचं पद आहे मुख्यमंत्री. मग मी काय केलं त्यांच्याविषयीची भाषा काय भाषेत त्यांना काय बोललो नाही, काय त्यांना तर काहीच म्हणत नाही मी. एकेरीत बोलतात तुम्ही, असं काही जणांचा आक्षेप. मग माघारी घातला ना शब्द. आता मग एखाद्यावर होत असतंय, आम्ही शेतीत पोर येतं. आता ते झालं, प्रमुख येतं, हे राज्याचे लेकरं येतं, त्यांचेच लेकरं आहेत ना. एखादा बोलत असतंय, मग शिवीगाळ करता तुम्ही. तुमच्या भाषा दिल्यावर मागच्या वेळेला झालं की तो प्रकार? मग त्या टायमात मग मिटून नाही घेतलं का? तोडगा हे बरं आहे. म्हणजे तुम्ही आक्षेपार्ह भाषा वापरता, नंतर मिटूनही घेतलं असं म्हणता. त्यांनी बी घेतलं नाही का? त्यांनी बी आमच्या आईला हाणलं ना, नाही आणलं का? रक्ताच्या थारोळ्यात टाकू घोट भरपान नाही पाजलं. उलट तेच म्हणले. ती भाषा तुम्हाला योग्य वाटते का मग? की माझ्याच पोलिसाला हाणलं, ही भाषा तुम्हाला कशी वाटते? तुमच्याच पोलीस, तुमचे पोलीस आहे का जनता आहे? कोण आहे ती? तोडगा काय पाटील? त्यांचं मत तर स्पष्ट दिसतं आहे की कायद्याच्या चौकटीत बसून, नाही अजिबात नाही, तोच प्रश्न आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आपल्याला जे करणं शक्य आहे ते करू, असं मुख्यमंत्र्यांचं जाहीर स्टेटमेंट आहे, जे तुम्ही बघितलं. आणि आम्ही कोण नाही म्हणलो? काय तोडगा? आम्ही काय म्हणलो? आम्ही नाही म्हणलो तर सांगा, कवा नाही म्हणलो आम्ही? त्यांचा असा माणूस पाठीला त्यांनी सकाळी की त्याला पळता आहे ना. दुसरी कुणी माणसं आली तर आम्ही कुठे नाही म्हणलो चर्चेला. मला अंमलबजावणी पाहिजे, कधी चर्चेला नाही म्हणलो मी. दाखवून द्या, तुम्हाला शब्द आहे आपला. कवा नाही म्हणलो? आम्ही इमानदार आहेत खेड्यातले पोरं, फक्त थोडं भाषात बदल आहे, पण इमानदार लोक आहेत आम्ही. उपकारी विसरणारे लोक आम्ही नाही आहेत. ते राजकारणी असते. पद दिलं, पैसे दिले, माल दिला, फाळका आणते, याच्यातून आणते त्याच्यातून आणते, ते लोक बेउपकारी असतात. आम्ही लोक जातवान आहेत, इमानदार आहेत, प्रामाणिक आहेत, मॅनेज न होणार आहेत. एखाद्याला शब्द दिला की तो पुरा करणार आहेत आम्ही. आणि फडणवीस प्रामाणिक नाही आहेत. मी का म्हणलो? तुम्ही काय म्हणता त्याला नाव ठेवता ना तुम्ही? ते असं म्हणतात की मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला ना, की जेवढं मला शक्य होतं तेवढं सगळं मराठा समाजासाठी केलं. मी आरक्षण दिलं, मिळवून दिलं, टिकलंही होतं. अरे पण ते मागितलं नाही म्हणतो ना आम्ही, तुम्ही तेच आणता पुन्हा पुढं. आमचं म्हणणं काय आहे, गॅजेटेर आमचे सरकारी नोंदी आहेत. मराठा आणि कुणबी एक आहे, हे आमचा आधार आहे. ती जात पोटजात उपजात म्हणून बसती. व्यवसाय एक आहे, व्यवसाय आधारावर दिलेत तुम्ही. कुणबीचा व्यवसाय, आमचा व्यवसाय एकच आहे, रोटीबिटी व्यवहार आहे. धर्माच्या परंपरा आहेत, संस्काराच्या परंपरा आहेत, सगळे चालीरीती आहेत. अडचण काय? कुठं कमी पडतंय? आमचं ते म्हणणं आहे ना, ते म्हणणं कुठं घेताय तुम्ही? हे तुम्ही कुणाचं ऐकत नाहीत असं सगळ्यांचं मत आहे. कायदेशीर सल्लागार, न्यायाधीश, आता PB सावंत दुर्दैवाने आज आपल्यात नाही आहेत. सावंत साहेबाचं काय म्हणणं होतं हे तुम्हालाही माहिती आहे. काही लोकांची नावं घेतली तर तुम्हाला आवडणार नाही, पण प्रवीण गायकवाड असतील किंवा राजेंद्र कोंडरे असतील, हे सगळे लोक असं म्हणतात की एकदा शांतपणे कायद्याच्या चौकटीत समाजात बिथरणार नाही, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही. आणि मी आधीही प्रश्न तुम्हाला विचारला होता, शेती प्रश्नाचा आपण सगळा आरक्षणाकडे घेऊन चाललो. आणि मग व्यवसायावर आधारितच दिलेत ना आरक्षण. मग ते नाही नेणार तर कुठं? माळ्याची शेती बघून बागवानाला दिलं, शेती करतो म्हणून आरक्षण. ते जमतं. आणि मग आमचा व्यवसाय शेती आहे कुणबीचा, मराठ्याचा शेतीचे, ते जमत नाही का? आणि तोडगा काढायला, शांततेत तेढ निर्माण करायला आम्ही काय तेढ केला? आम्ही तुमचं मागतच नाहीत. आमचं द्या म्हणतो राहणं आम्हाला, तुमच्या बांधा शेजारचं. तुम्ही आमचं पडक पाडून बैल चारिता त्याच्यात. आमचं आरक्षण द्या म्हणतोय आम्ही तुम्हाला.
आम्ही कोणचा तेढ निर्माण केला आणि आम्ही केव्हा शांत बसलो नाहीत. शांत बसलो म्हणून तर 2 वर्ष आंदोलन चाललंय. आलेल्या मंत्र्याला सगळ्याशी चर्चा केली, ते म्हणते तसं ऐकलं. आता शेवटचं सांगू का तुम्हाला, ते आत्ता जानेवारीत का डिसेंबरमध्ये अंदाजे आमचं आत्ता आमरण उपोषण झालं. त्यावेळेस फडणवीस साहेबांनी निरोप पाठवला तुम्हाला सुरेश धसांकडं, आणि सुरेश धस साहेब इथं आले. ते म्हणले बाबा आत्ताच 20-25 दिवस झालं सरकार स्थापन झालेलं, थोडा वेळ द्या, आम्ही तुम्ही म्हणलेल्या मागण्याचं करतो, गॅजेटियरचं सगळ्या करतो, केसेसचं करतो, सगळं करून घेतो आम्ही. 3 महिने ती वेळ द्या. दिला का नाही? 7 महिने झाले. 7 महिने तुम्ही ज्यांच्या नावं घेतले ना, ते म्हणतात ना शांतपणाने विचार करा. त्याला शांत नाही म्हणतं, काय म्हणते? काय झालं त्याच्यावर? 7 महिने आणि 13 महिने झाले समिती अभ्यास करते का उरवाची ती. नाही आता 7 महिने झाले, 13 महिने झाले, आता सणासुदीनंतर केलं असतं तर हे आंदोलन तुम्ही जबाबदारी घेता का? पत्रकार म्हणून अरे हे लय खोटे लवाडे ते. यांचं काय खरं आहे? सणवार झाले की लगेच पुन्हा काहीतरी थांबा आणते. पाटील, एक महत्वाचा विषय तुम्ही मलाच प्रश्न विचारलाय म्हणून खरं तर माझं ते काम आहे. त्याला काय आलं नाही, लक्षात तुम्हाला? काय प्रामाणिक आहे, आम्हाला माहिती. मी आज नाही म्हणत, मागे बी म्हणतो. धन्यवाद, thank you so आजला much. माणूस लय म्हणजे जे असेल ते थँक्यू. लोकं पण जाती, आता खाट्यात तुम्ही म्हणत असतात तुम्ही. माझ्याशी बोलताना तुम्ही शब्द घेता का असं म्हणालात. असा कोणी शब्द घेणारा भेटला तर? शब्द नाही हो, काही खरं नसतो यांचं. हे लय लबाडीत पैशासाठी आणि पदासाठी हे कोणाला उलट पालट पाडीत. यांचं काय खरं आहे? सणावार येतं ना, यांचं काहीच खरं नाही. तुम्हाला 2-4 माणसं दिसतात का की ह्या माणसाबरोबर चर्चा होऊ शकते, ती विश्वासार्ह आहे? माणूसच कोणचा राहिला हो चर्चेल? एका नावच सांगा तुम्ही. पुरे संपलेत मंत्री, सगळ्या संघ चर्चा झाली. एवढे बारा आहे का? म्हणलं बरं हा, तेवढे बारा आहे का? मंत्रीच नाही राहिला शिल्लक. हा काय येईन तो? आता हे खोटं पण नाही, आपला मीडिया साक्षात होता तिथं. ठीक आहे, तुमचा माणूस काय लक्ष्मण बसला? काळे पडले ते इथं बसू 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 बसू. त्यांनी सगळे मंत्री बघितले. हे सत्य, सगळ्या संग चर्चा पण केली ना. काय रे? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला फोन करून चर्चेला या, कारण दरेकर मगाशी म्हणालेत आमच्याशी बोलताना की त्यांची 4 माणसं मुंबईला पाठवावी, आम्ही चर्चेला तयार आहोत. ते तिकडेच गेले फुटत देत. 4 गेलेले, मागं 4 पाठवले, आणखी माघारीत नाही आले. हेच मला सांगत होते. तुम्ही जे मग 2-4 नावं घेतले का, असेच शहाणे लोक, अभ्यासक, काही आमचे हुशार लोक हे म्हणायचे तुम्ही काय करा, तुम्ही सल्ला बी घेत जा, तुम्ही यांचं बी ऐकत जा. म्हणलं आता मला ऐकायचंच नव्हतं, पण म्हणलं बरं ठीक आहे हो, ऐकावं लागतं 4 लोकांचं. म्हणून 4 नामवंत, नावं नाही सांगत, 4 नामवंत पाठवले आम्ही, की सगळ्यात निपुण आहेत, ते हुशार आहेत. ते फुटले, वापसच नाही आले. त्याची भीती आहे तुम्हाला? तर असे 4 लोक पाठवले तर पुन्हा ते तीच होईल. नकोच, आम्ही आमचं बघू. सरकार आम्ही काय असेल ते ह्या मीडिया सांगू. हे सत्य आहे, खेळ. इथं द्यायचं नाही द्यायचं चर्चा इथं, आणि चर्चाचा कटाळा आला हो मला. चर्चा नकोच, अंमलबजावणी द्या, नाही तर आपलं लोकशाही मार्गाने मुंबई शांत बसतो आम्ही. कुणी दगडफेक करत नाही, जाळपोळ नाही, तो मराठ्याचा असू बी शकत नाही. हा, आणि मग संघ येणारा ते करू बी शकत नाही. आम्हाला आमचा न्याय घ्यायचा आहे, आरक्षण घ्यायचं आहे. गरिबांच्या लेकरं खूप वैतागून गेले. आई बापा कंबड मोडेत कामं करू. आम्हाला शिक्षण आता लय महाग झालेत. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावा, आमचा विषय संपला. तुम्ही तुमचं राजकारण, तुम्हाला लकलाप, तुमचे ओबीसी मित्र आहेत तर मराठी मित्र होते, आयुष्यभर तुम्हीच राहतील. एक महत्त्वाची गोष्ट गेल्या 2 दिवसामध्ये मी बघितली, जी तुमच्या मुलाखतीतून आली, ज्यांना ज्यांना नोंदी सापडल्यात त्यांचं प्रत्यक्षात कास्ट व्हॅलिडिटी होत असताना मोठे आर्थिक व्यवहार होत आहेत असं दिसतंय. तुम्ही पण एक जण कोणीतरी पकडला होता, ते एकदा सांगा, कारण ते मुख्यमंत्री बघतील तर त्याच्यावर काहीतरी कारवाई तरी करतील. ते नुसते बघत येतं, कारवाई नाही करीत. कारवाई ते आमच्यावर करते. जी शिपी लावली फुलं टाकायला, फुलं आमची, जी शिपी आमची, टाकलाच गुन्हा. ढोलीबाजा आणला, टाकलाच गुन्हा. साखळी उपोषण केलं, टाकलाच गुन्हा. ते कारवाई फक्त आमच्यावर करतात. आमच्या आई बहिणीला डोके फोडले, आमच्यावरच हाफमर्डरचे गुन्हे दाखवले. ते पोलिस जेलमध्ये टाकायला पाहिजे होते. मग त्याला खरं पण म्हणतात, त्याला हिंदुत्वाचं रक्षण करणं म्हणतात. मग ते त्यांना बढती दिली सगळ्या. अलीकडे मी कालपासून बघतोय तुमच्या बोलण्यातनं, मी पण हिंदू आहे असं जाणीवपूर्वक तुम्ही शब्द वापरताय आता. मग हाईच, आजच नाही पहिल्यापासूनच आहे. आज नाही पहिल्यापासूनच आहे हिंदुत्वादी. आणि मग हाईच, त्याला काय आहे त्याच्यात काय लपून ठेवायचं? धर्म लपून रावलाच असते का कुठे? त्याला काय आहेच आम्ही. आणि म्हणजे ते सज्जद नोमानी साहेबाबरोबर तुमची युती होणार होती ते, आणि तुमची त्या शहानावाज हुसेन संघ होते तेव्हा जमतं का? तुमचं जमतं का काही बी? पाशा पटेल लागत होतो तुम्हाला, ते तुमचं जमतं का? मग त्याच्यात काय धर्मासंबंधी? पाशा पटेल शेतकरी नेते आहेत. शेतकरी नेते, मग नोमान बोल वावर नसन घेऊन देता येईल, मग ते करीन वावर. असं कुठं निकट जोडतात का? तुम्ही भेटलेला मुसलमान शेतकरी आणि दुसऱ्याचा भेटलेला यागळाच, असं कसं? तुम्ही समान न्याय द्यायचं शिका ना सगळ्यांना. तुमच्याकडे लय मोठे आहेत ना मुस्लिम, किती दाखवू?
किती दाखवू? किती सांगा? लय उताडा आलाय. तुम्हाला यादी देतो 29 होऊन द्या मग. हा मग तुमच्या इथं साहेब तर ते याच्या लग्नाला गेले त्या शरीफ काका ते काकू कोणी देऊ पाकिस्तानचा इम्रान भाई काका. मोदीवरती पण बोलायला लागली पंतप्रधानावर. याला उदाहरणं दिले का तुम्ही लगेच आमच्या गांडीत लाकूड इतकं घालता मग. असं आहे काय तुम्हाला बोलावं का नाही असं आहे मग. आम्ही खरं सांगावं तुम्ही आमच्याच मागं लागा. आम्ही आपलं बोलून जातो तुम्ही लगेच त्याचा अर्थ धरता लावले घोडे. आता काय आता आमचं आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत. आमचा पिंड शेती आहे ते बी जातात कनाकन असं काही नाही. आता तर मध्ये तर मोहन भागवत साहेब कुठेतरी गेलते म्हणून बातम्या आल्या. ते सामाजिक त्याच नोमनी नाही, ते- साहेबाकडे नाही, गेलते नाही, का ऐका, आपण ऐका. बहुतेक. ते सामाजिक सौहार्द वाढावा, दोन्ही समुदायामध्ये चांगले संबंध वा, असावेत. वा, वा, लय चाबरेत राव सरकार तुमचं. मग म्हणजे तुम्ही गेले की सौदार्य वाढावं आणि आम्ही गेल्यावर काय आम्ही काय सौदा करतो काय मग आमचं बी आम्हाला तेच वाटतं दलित मुस्लिम मराठी वाद नको. शांतता राहावा काय म्हणले तुम्ही सौंदर्य वाढावं हा तेच काय असेल ते वाढावं. मग आमचं तेच म्हणणं आहे ना. मग म्हणजे मला तुम्ही केलं की लय हुशार आणि आम्ही केलं की लगेच मग ते मुसलमानासंग असं. मग ही संकुचित भावना नसली पाहिजे. पण तुम्हाला मी कट्टर हिंदू आहे हे असं सांगायची का वेळ येते गेल्या 2 दिवसापासून? ते म्हणतात म्हणून बरं. मी कुठं 2 दिवसापासून म्हणतो. आपण पहिल्यापासूनच येतं आज थोडेच येत नवीन कट्टर हिंदुत्व आहे. पहिल्यापासूनच. आपल्या छत्रपती हिंदुत्व मान्य आहे. हा, पहिल्यापासूनच. ते वेगळं आहे का? ह्यांच्या हिंदुत्वापेक्षा त्यांचं वेगळं? शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हा, वेगळं? यांचं वेळेवर बदलत निवडणुकीच्या टायमाला. यांचा लगेच कालपर्यंत आता ओबीसीचं रक्त होतं. यांचं कालपासून लगेच हिंदू धर्माचा गणेश उत्सव आला साहेबाचा. ते असं कट्टर ते पहिले हिंदुत्व वेगळंच होतं. वाजपेयी साहेबाच्या काळातलं, अडवणे साहेबाच्या, मुरली मनोहर जोशी साहेबाच्या काळातलं, गडकरी साहेबाच्या काळात ते वेगळंच हिंदुत्व होतं. हे वेगळंच आहे कोणचं काम. आता हे विनोद आणखीन एक ब्रेकिंग बातमी दिसते आहे मला मनोज जरांगे पाटील यांच्या बोलण्यातनं की भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आणि आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे. ही तर थोडीशी उद्धव ठाकरे साहेबासारखी भाषा झाली आहे. होतं त्याचा काय संबंध आहे? नाही नाही याचा त्याचा काहीही संबंध नाही. जे खरं आहे ना ते पटतच नाही. तुम्ही कधी बी त्याला ना बांधावरच नेऊन ठेवणार. तुम्ही कधी हे गोष्टी बांधावरच नेऊन ठेवणार. मग याचा अर्थ असा आहे का आमची उद्धव ठाकरेची भाषा म्हणल्यावर तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं, मुरली मनोहर जोशी साहेबांचं हिंदुत्व मान्य नाही? त्याचा अर्थ असा काढायचा मग आम्ही आता तुम्ही जर आमचा तेव काढतात तर मग आम्ही हे काढायचा तुमचा आता. आम्ही तुम्हाला फक्त आम्ही लहानपणी असताना ते ऐकलेलं आहे. आम्ही ते तुम्हाला ऐकलेलं. जास्त आवडतं आत्ताच्या भाजपपेक्षा? कोणचं? तेव्हाचं हिंदुत्व जे त्यांचं ते बोल खरं होतं. असं डाकू चाट्टे करून ते सरकार बनवून आपलं हिंदुत्व व्हायला नव्हते घालीत ना. लात मारत होते. 13व्या दिवशीच लात मारली अटलजींनी. हे असलं नव्हतं. ते सत्तेसाठी नाही धर्मासाठीच. ते वेगळं होतं. आता इथं कोणी बी गोळा करायचं काही अडचण नाही. पण याच्यावर बसायचं खुर्चीवर ते भूमिका तेव्हा ते तडजोड नव्हती ना. म्हणजे 2 पक्ष फोडले त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय? तडजोड नव्हती. आणि भाजपला मान्य आहे का तुमच्या मनात? मग माझ्याकडून लय चिचरून घ्यायला लागले हो तुम्ही. त्यांना बी मान्य आहे का त्यांच्या लोकायला? त्यांचं बी आतून लय त्यांना माहिती आहे ना. आतल्या आता आमच्यापाशी बोलत असते तुम्च्यापाशी कोणी बोलत नाही. कारण तुम्ही पत्रकारित भासकून लावायला पाठला त्यामुळे ते तुम्हाला बघितलं चिंगाट पळत आहे. पण ते आमच्यापाशी बोलत येत असं आहे बाबा तसं आहे. ठीक आहे. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात होता आपण पाटील. मागाशी माझ्या सहकार्याने तुम्हाला प्रश्न विचारला होता तो चंद्रशेखर बावनकुळेबद्दल. ते म्हणाले की 3-3.5 कोटी लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही काल तुमच्या भाषणामध्ये सरकार उलथवून टाकण्याची भाषा केली आणि हे खरं आहे ना? जे लोकनियुक्त सरकार आहे ते तुम्ही उलथवणारे कोण? मी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही आमच्यावरती जर लाठीचार्ज केला, काठी मारली तर मोदी साहेबच स्वतः उलटून टाकणार. कारण मागणे तुला 2 वर्षापासून करते कायदेशीर बसतंय. असे खेळ का? ओबीसीसाठी लढणार अशी भाषा कशाला? पोलिस